सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत नवीन कविता. कविता 12वी आणि कवितेचं नाव आहे वारा. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नई कविता और यह कविता का नाम है वारा. चला तर मग करूया सुरुवात. अंग नाही रंग नाही, विचित्र हा वारा, घर नाही दार नाही. नभा तो न अवतरे, धरेवर धावे, धर्म याचा धावण्याचा, थांबणे ना ठावे. तर माझ्या बालमित्रांनो, ही आहे कविता वारा. तर या वाऱ्याला कुठलाही शरीराचा अवयव नाही आहे, कुठलाही रंग नाही आहे, असा हा विचित्र वारा आहे. तसेच त्याला राहायला घरदार देखील नाही आहे. नभातून अवतरे म्हणजे आकाशातून अवतरतो. धरेवर धावे म्हणजे तो भरभर धावत असतो सगळीकडे. धरेवर धरतीवरती देखील हा भरभर धावत असतो. धर्म याचा धावण्याचा, थांबणे ना ठावे म्हणजे धावणे हेच याचे मुख्य काम आहे. थांबणे याला अजिबात माहीत नाही. तो मेरे प्यारे बच्चों, इस हवा को शरीर का कोई भी अंग नहीं है, कोई भी रंग नहीं है. यह एक अजीब हवा है. उसके पास रहने के लिए घर नहीं है. आसमान से नीचे आता है और भागता रहता है. दौड़ना इसका मुख्य काम है. रुकने का वो नाम ही नहीं लेता. तर बाळांनो, सगळ्यांना हे कडवं अगदी व्यवस्थित समजलेलं आहे ना. आणि वारा धावतो की नाही भरभर, आणि आपण तो वारा फील करत असतो, आपण तो पाहू शकत नाही, हो की नाही. चला तर मग या कडव्यात असलेले कठीण शब्द आपण पाहूया. पहिला शब्द आहे वारा, पवन, विंड. सगळ्यांनी हे कठीण शब्द मराठीच्या वहीमध्ये स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायचे आहे नवीन पानावरती. कवितेचं नाव लिहायचं आहे. आजची दिनांक म्हणजे आजची तारीख, डेट लिहायची आहे. लिहा बरं. पहिला शब्द वारा म्हणजे पवन, आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो विंड. दुसरा शब्द आहे घर म्हणजे गृह, इंग्रजीमध्ये आपण म्हणतो होम. तिसरा कठीण शब्द आहे दार म्हणजे दरवाजा, डोअर. चौथा शब्द आहे नभ. नभ म्हणजे आकाश, इंग्रजीमध्ये म्हणतो आपण स्काय. दांडगा जंगलाच्या निबिडात घुसे, फांदी फांदी वाकवून झोका घेत बसे. म्हणजे हा जो वारा आहे तो घनदाट अशा जंगलात घुसून झाडाच्या फांद्या वाकवून जणे झोके घेत बसत आहे. सागराच्या सरितेच्या लाटांवर खेळे, गोंजारीत गवताला माळावर पळे. म्हणजे नदीवरील पाण्यावर तसेच समुद्राच्या लाटांबरोबर हा वारा भरपूर खेळतो आणि माळावरच्या गवताला गोंजारत हा पळतो. वारा आला की माळावरची गवतं असतात ती कशी डुलायला लागतात, हो की नाही. जणू काही वारा हा त्यांना गोंजारत आहे स्वतःच्या स्पर्शाने. तो मेरे प्यारे बच्चों, यह जो हवा है वह घने जंगल में प्रवेश करती है. पेड़ की शाखाओं को मुड़ाकर झूला बनाकर झूलती रहती है. हवा नदी के पानी के साथ साथ समुंदर की लहरों के साथ भी बहुत खेलती है और पहाड़ी की घास को अच्छी तरह से सहलाते हुए दौड़ती है. तर सगळ्यांना हे कडवं अगदी व्यवस्थित समजलेलं आहे की नाही, की वारा हा आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण वाऱ्यामुळे होणारे प्रकार आपण डोळ्यांनी नक्की अनुभवू शकतो. की जणू काही फांद्या वागतात, हो की नाही. जोरात वारा आला
तर काय होतं, फांद्या वाकल्या जातात झाडावरच्या. या ज्या समुद्रातल्या ज्या लाटा आपण उसळताना पाहतो, त्या लाटा देखील या हवेमुळे, या वाऱ्यामुळेच उंच उंच अशा झेप घेतात. देवळात शिरे कधी घुमे गाभाऱ्यात, भयभीत कापत असे दिव्यातील वात. तर हा जो वारा आहे तो कधी कधी काय करतो, मंदिरात देखील जातो, हो की नाही. म्हणजे मंदिरात जणू काही हा शिरतो आणि देवळाच्या गाभाऱ्यात काय करतो, घोघावत राहतो. कारण त्याला बाहेर पडायला पुरेशी जागा न मिळाल्यामुळे तो आतल्या आत घोघावत राहतो. आणि त्यामुळे काय होतं, या वाऱ्यामुळे जणू काही दिव्यातील वात असते ती थरथर कापू लागते घाबरून, हो की नहीं. ये जो हवा है वो मंदिर में भी बहती है, तो जैसे दिए की ज्योत डर के मारे कांपने लगती है. तर बाळांनो, तुम्हाला हे कडवं देखील अगदी व्यवस्थित समजलेलं आहे की नाही. तर आपण या 2 कडव्यांमध्ये असलेले कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहून घेऊया. तर पहिला कठीण शब्द आहे जंगल म्हणजे अरण्य, फॉरेस्ट. दुसरा शब्द आहे सागर म्हणजे समुद्र, इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सी. तिसरा शब्द आहे गवत म्हणजे तृण, ग्रास. आणि चौथा शब्द आहे देऊळ म्हणजे मंदिर, टेम्पल. कधी येता क्रोध त्याला धावे पिशा परी, वनातून जनातून मोडतोड करी. जर कधी या वाऱ्याने रुद्र रूप धारण केले तर भूताप्रमाणे धावतो जणू काही. जंगलात तसेच जनतेत जाऊन मोडतोड करून नुकसान देखील करतो. उन्हाळ्यात वारा पण देवदूत होतो, अमृताचा स्पर्श साऱ्या जगाला देतो. तर उन्हाळ्यात काय करतो, पण उन्हाळ्यात मात्र हाच वारा देवदूत बनतो आणि याच्या स्पर्शाने म्हणजे याच्या गारव्याने संपूर्ण जग सुखद होते, थंडगार होऊन जाते, हो की नाही. गरमीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात जर वाऱ्याची झुळूक देखील आली तरी आपल्याला किती सुखद वाटतं की नाही, थंड वाटतं की नाही आपल्याला. तो मेरे प्यारे बच्चों, अगर कभी यह हवा रुद्र रूप धारण कर लेती है तो यह एक राक्षस की तरह चलता है. जन्म से लेके साथ साथ लोगों के पास जाने से यह बहुत नुकसान पहुंचाता है. मतलब यह जंगल से लेके इंसानों तक अगर पहुंच गया, क्रोध रूप धारण करके अगर ये पहुंच गया तो क्या करता है, यह बहुत नुकसान करता है. लेकिन गर्मियों में यही हवा एक स्वर्गदूत बन जाती है और दुनिया उसके स्पर्श से सुखी हो जाती है. तर सगळ्यांना वारा ही कविता अगदी व्यवस्थित समजलेली आहे की नाही, की वारा हा कधी कधी मस्ती देखील करतो, कधी कधी आपल्याला आल्हाददायक देखील बनतो, पण कधी कधी ह्याने रुद्र रूप धारण केलं तर हा जंगलाचं तसंच इतर जनतेचं देखील नुकसान या वाऱ्यामुळे होतं, जर रुद्र रूप धारण केलं तर, हो की नाही. तर अशी आहे ही वारा ही कविता. तर आपण आता या परिच्छेदात या कडव्यामध्ये असलेले कठीण शब्द समजून घेऊया आणि मराठीच्या वहीत लिहून घेऊया. क्रोध म्हणजे राग, अँगर. दुसरा शब्द आहे देवदूत म्हणजे देवाने पाठवलेला दूत, एंजल. तिसरा शब्द आहे अमृत म्हणजे सुधा, नेक्टर. आणि चौथा शब्द आहे स्पर्श म्हणजे हात लावणे, टच. तर अशा प्रकारे बाळांनो, वारा ही कविता आपली पूर्ण झालेली आहे आणि या वारा या कवितेतल्या बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवत असतोच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच, हो की नाही. चला तर मग
परत आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.